नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. आपल्या या राज्यामध्ये संत परंपरा आहे, ज्याचं जगभर कौतुक होतं. संतांनी जे लिहून ठेवलं, जे सांगून ठेवलं, ते इतरांनी आपल्या भाषेतून त्यांच्या भाषेमध्ये नेलं आणि त्यावर प्रतिभेचा एक नवा गड उभा केला. त्या संत परंपरेमध्ये अर्थातच ज्ञानेश्वर, तुकाराम, तुकडोजी असे असंख्य. पण संतांच्या नंतर जन्माला आले बुवा आणि अलीकडे स्पर्धेचं युग निर्माण झालं, ज्याला त्याला पटकन श्रीमंत व्हायची ईर्ष्या निर्माण झाली. म्हणजे जो तो अधिकारी असेल, नेता असेल, मंत्री असेल, आमदार असेल, दलाल असेल, व्यापारी असेल, ज्याला त्याला 10, 12, 15 वर्षात श्रीमंत व्हायचं नाही, वर्षभरामध्ये श्रीमंत होऊन मोकळं व्हायचं आहे. आणि त्या ईर्ष्येपोटी हे आपल्या राज्यातले असे सत्तेसभोवतालचे क्षणार्धामध्ये किंवा पटकन श्रीमंत होण्यासाठी वाटेल ते करतात. आणि त्यातूनच हा अशोक खरात नावाचा प्रकार जन्माला आलेला आहे. म्हणजे जातीयतेच्या ईर्ष्येतून या 3 बुवांना त्यांच्याच समाजानं उगाचच मोठं केलं. ज्या पद्धतीनं मी या 3ही बुवांना जवळून ओळखून होतो, तेच त्यांच्या समाजातले पुरुषोत्तम खेडेकर पद्धतीचे जे अभ्यासू, आक्रमक समाजसेवक होते, त्यांना देखील ते ठाऊक होतं. पण त्यांनी कुठलाही विरोध न करता उलट या पद्धतीच्या बुवाबाजीला प्रोत्साहन दिलं. त्यातलाच एक आहे नरेंद्र महाराज नाणीजचा, जो सही सलामत बाहेर आहे. दुसरा अशोक खरात, जो आता तुरुंगात आहे, ज्याची आता सुटका नाही, त्याचा आसाराम बापू झाला म्हणून समजा. आणि तिसरा, ज्यांना आत्महत्या केली की खून झाला, ते भैयू महाराज. या तिघांना तुम्ही त्यांची वैचारिक डेप्थ बघा. साधू संत किंवा पूर्वीचे जे महाराज होते, त्यांची वैचारिक बुद्धी, त्यांचा अभ्यास, त्यांचं अवलोकन, त्यांचं प्रभुत्व, यात या तिघांचा कुठेही ताळमेळ नाही. तरीही अमुक एखाद्या जातीचा महाराज का मोठा बाबा, सारं काही आपल्याचकडे पाहिजे, या ईर्ष्येतून त्या विशिष्ट समाजाच्या लोकांनी, या बुवाबाजीच्या समाजातल्या लोकांनी या अशा नालायकांना मोठं केलं. आणि तेथे गेल्या पुरुष जसे तिथे लीन झाले, या तिघांच्या पायाशी लीन झाले, तशा खानदानी स्त्रिया देखील लीन झाल्या आणि त्यांच्यातल्या अनेकींचा गैरफायदा घेतला गेला. अन्यथा आपल्या या राज्याचे जे राज्य म्हणून गणले जातात, त्यांच्या बायकांकडे बघण्याची हिंमतसुद्धा कोणाची नसते. आणि त्या देखील अतिशय खानदानी पद्धतीनं वागत असतात. चारित्र्याच्या बाबतीमध्ये त्या भयंकर स्वतःला सांभाळून असतात. पण या बुवांनी बिघडवण्याचं काम त्यांना केलं. त्यामुळे या पद्धतीनं जर एखादा मराठी बुवा यापुढे जन्माला आला, मग तो अनिरुद्ध असेल, नरेंद्र असेल, आणखी कुठला विदर्भातला असेल, असे अशोक खरात असेल, बुवाबाजी निर्माण झाली की अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांनी का पुढे आलं पाहिजे? इतरांनी पुढे यायचं आणि त्याला ठेचून काढायचं. पुन्हा त्याची तशी ताकद होणार नाही. आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीचा तोल जर एखाद्या बुवाच्या पायाशी जात असेल, तर त्या क्षणी त्या व्यक्तीला पण तंबी द्यायची आणि त्या बुवाला ठेचून काढायचं. माझ्यासमोर यादी आहे. निवृत्त झालेल्या प्रशासकीय अधिकारी राजेंद्र भोसले पद्धतीच्या नावांची
50 अधिकाऱ्यांची, शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी आहे, त्यांचे पुरावे आहेत. त्यांच्यातल्या कित्येकांच्या अधिकाऱ्यांच्या बायका या अशोक खराताच्या म्हणजे त्यांच्या त्या पायाशी लीन व्हायच्या भक्त होत्या. आज त्या साऱ्यांच्या घरामध्ये अस्वस्थ वातावरण आहे. नवरा आणि मुलं त्या बायकांकडे संशयाने बघत आहे. त्यातल्या काही बायकांनी आपले गुन्हे कबूल केले आहेत, पण या गोष्टी बोलता येणार नाही. प्रकरण गंभीर आहे. एकेकाळी जळगावचं जे सेक्स स्कॅन्डल घडलं होतं तसंच ते आहे की पुढे 5 वर्ष जळगावातल्या मुलींचे लग्न होत नव्हते, लग्न मोडत होते. प्रत्येक तरुणीकडे संशयाने बघितल्या जायचं. तोच प्रकार इथे घडला आहे. जर ललित पोफळेला, मला असं वाटतं की लगेचच त्याला ताब्यात घेण्यात येईल. एकदा का ललित पोफळे हा अशोक खरातांचा चार्टर्ड अकाउंटंट, त्याला का एकदा ताब्यात घेतलं किंवा राजेंद्र भोसले पद्धतीच्या अधिकाऱ्याला जर चौकशीसाठी बोलावल्या गेलं, कुठल्याही दबावाला, जातीला, नेतृत्वाला बळी न पडता जर या अधिकाऱ्यांना गृह खात्यानं ताब्यात घेतलं, चौकशीला बोलावलं, मी नावं देतो, तर त्यांची पळताभुई थोडी होईल. म्हणजे एकनाथ शिंदे, वास्तविक एकनाथ शिंदेंनी काय ही चूक केली? आनंद दिघे तुमच्या सगळ्यांपेक्षा मला फार जवळचा होता हो. तो जिवंत असता तर त्यांनी सांगितलं असतं हेमंत जोशींनी आपल्यासाठी काय केलं आहे. आनंद दिघे हा नाथ परंपरेचा होता आणि त्या नाथ परंपरेमध्ये त्याचे जे जवळचे पट्ट शिष्य होते त्यातले एक एकनाथ शिंदे होते. आणि काल परवापर्यंत मुख्यमंत्री होण्यापूर्वी एकनाथ शिंदे त्याच पद्धतीनं नाथ परंपरे पद्धतीनंच वागायचे. त्यांचं ते कुंकू लावणं, त्यांची ती दाढी वाढवणं, त्यांचं ते काम, त्यांचा तो दानधर्म, त्यांचं ते हिंदू समाजासाठी धावून जाणं, सारं काही नाथ परंपरेतलं होतं. कुठे हा हरामखोर त्यांना दिसला काय कळत नाही. केवढं मोठं नुकसान करून घेतलं आहे. त्याही पलीकडे सांगेन की ज्या ठिकाणी या अशोक खरातनं त्या पूजा केल्या, अघोरी पूजा केल्या आहेत, जनावराचे शिंग रोवले आहेत आणि नरबळी दिले आहेत, त्यानं ते कोणासाठी आणि कुठे आणि का याची त्याला नक्की कबुली द्यावी लागणार आहे. अर्थात राजकारणामध्ये सारे काही हिशोबी व्यवहार असतात. त्यामुळे अशोक खरात अडकला, तो ते सारे सत्य सांगेल. अतिशय घाबरला आहे. जेव्हा त्याला त्याच्या लघवीला जेव्हा करंट दिला, लघवीच्या जागेवर ज्याचा तो दुरुपयोग करत होता, तो पटापट पोपटासारखा बोलायला लागला, कारण तिथला करंट जोरदार असतो. पोपटासारखं सगळं काही त्यांनी कबूल केलं आहे. त्याच्या जवळचे जे आहेत या पद्धतीचे अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा काही नेते, त्यांना पण एकदा चौकशीसाठी बोलावलं आणि ताब्यात त्यांच्यातल्या काही घेतलं आणि करंट दिला की मग जे सत्य उजेडात येणार आहे ते भयावह आहे. तर एकनाथ शिंदे यांचा नेमका तोच गैरसमज झाला की मला अशोक खरातांमुळे मुख्यमंत्रीपद मिळालं. आणि त्यानंतर जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि आताही उपमुख्यमंत्री आहेत, त्या खरातांच्या बंगल्यातून आदेश निघायचे आणि ते लगेच पाळल्या जायचे. त्यामुळे सारे शासकीय, प्रशासकीय, IPS अधिकारी तिथे जमा झालेले असायचे. तुम्ही यादी काढा, हरामखोर अशोक खराताच्या शिफारशीवरून कोणाकोणाच्या बदल्या झाल्या आहेत, कोणाला प्रमोशन्स मिळाले आहेत, कोणाच्या केसेस दाबल्या गेल्या आहेत. तुम्हाला नावं ऐकून आश्चर्य वाटेल. मी सांगणार आहे नावं, काळजी करू नका. आज एकट्या राजेंद्र भोसलेचं नाव सांगितलं, सारी नावं तुम्हाला सांगणार आहे. त्यांच्या घरातल्या वातावरणाची तुम्हाला इत्यंभूत माहिती देणार आहे. पुन्हा अशी चूक
अशा अधिकाऱ्यांच्या हातून घडणार नाही. जे काय झालं आहे, घडलं आहे, ते गंभीर आहे आणि त्याला कायमस्वरूपी आळा बसलाच पाहिजे. मित्रांनो, मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो की या अशा बुवाबाजीवर किंवा कितीतरी नेत्यांवर, अधिकाऱ्यांवर मी आजपर्यंत तुटून पडलो. परंतु कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. जर कोणी माझ्या त्या तुटून पडण्यावर जर काही अघोरी माझ्यावर प्रयोग केले किंवा केलेही असतील, पण त्याचा कधी फरक पडला नाही, मला काही त्याचं कधी नुकसान झालं नाही. तेच फडणवीस यांच्या बाबतीमध्ये की तिथे त्या अशोक खरातांकडे एक पूर्ण विंग काम करत होती. का? त्या विंगची जबाबदारी काय होती? ती वातावरण निर्मिती का होती? ती विंग काम करत होती किंवा नाही हे माहीत नाही, परंतु अशोक खरात सांगायचा की ही जी विंग आहे, हे जे माझे 2-3 शिष्य आहेत, हे केवळ फडणवीसांना त्यांच्या पदावरून घालवण्यासाठी सर्व पूजेची तयारी करतात. असं काही घडलं नाही. फडणवीस या कावळ्यामुळे कधीही त्यांना शाप लागणार नाही आणि तेच नेमकं घडलं जे घडायला हवं होतं. आणि अत्यंत महत्त्वाचं की ज्यांच्याकडे अचानक खूप पैसा येतो, मी तुम्हाला जे सांगितलं की ज्यांना 25 वर्षाऐवजी केवळ 2 वर्षात, 5 वर्षात खूप श्रीमंत व्हायचं असतं, ते या बुवाबाजीच्या नादी लागतात. बुवाबाजी पद्धतीनंच भविष्य सांगणारे पुण्यातला एक अमेय जोशी आहे. म्हणजे माणसाला, समोरच्या नेत्याला कसं फसवायचं, उल्लू बनवायचं, असं तंत्र या अमेय जोशी पद्धतीचे कितीतरी आपल्या या राज्यामध्ये भविष्य सांगणारे आहेत. आणि हे नेते, हे अधिकारी त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आर्थिकदृष्ट्या त्यांना बळी जातात, फसवल्या जातात, गंडवल्या जातात. हा प्रकार घडता कामा नये. आपल्या या राज्यामध्ये नेत्यांना भविष्य सांगणारे कोण कोण आहेत त्याची देखील यादी मी तुम्हाला सांगणार आहे. तेवढंच मित्रांनो, नमस्कार.